आम्हाला सरकारलाही सांगायचंय, सर्व सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना पण सांगायचंय, लढा लढणारे समाजासाठी सर्वांना मला खरं तर विनंती करायची की सुरुवातीपासूनच आपण हेच सांगतोय की जर मराठा समाजाला आपल्याला कोर्टात टिकणारं आरक्षण द्यायचं असेल, धनगर समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण द्यायचं असेल, तर मग आपल्याला घटना दुरुस्ती केल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. घटना दुरुस्ती करायची असेल तर हे सगळे मुद्दे कोणासमोर मांडावे लागणार आहेत? तर पंतप्रधानांसमोर मांडावे लागणार आहेत. कुठं मांडावे लागणार? तर पार्लमेंटमध्ये मांडावे लागणार आहे. आणि मग पार्लमेंटमध्ये मोठ्या संख्येने मतदान त्या ठिकाणी घेऊन घटना दुरुस्ती करून हे आरक्षण आपल्याला कोर्टात टिकणारी आरक्षण त्या ठिकाणी मिळू शकतात. त्यामुळे लढा जर लढायचा असेल तर केंद्रात जाऊन दिल्ली समोर लढणं हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. पण दुर्दैव असं की आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा केव्हा आरक्षणाच्या बाबतीत चर्चा होती, दोन्ही बाजूली कुठल्या तरी नेत्याबद्दल, समाजाबद्दल एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी बोललं जातं आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये संतांनी नाही तर महामानवांनी जो काय विविध समाजामध्ये एक एकोपा, समानता, बंधुभाव जो ठेवलेला आहे त्यालाच कुठेतरी आता तडा दुर्दैवाने त्या ठिकाणी जाताना आपण सगळेजण बघू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी एक जबाबदारी मनामध्ये ठेवली पाहिजे की समाजामध्ये ते निर्माण न करता आपल्याला संविधानिक पद्धतीने पार्लमेंटमध्ये जाऊन कोर्टात टिकणारं आरक्षण हे कसं देता येईल यासाठी प्रयत्न खऱ्या अर्थाने केले पाहिजे.